माझं नाव मीरा आहे. माझं वय 23 वर्ष आहे. एवढ्या कमी वयातच माझ्या नवऱ्याचे निधन होऊन मी विधवा झाले होते. मला 2 मुली होत्या. माझ्या घरात मी, माझे सासू-सासरे, एक दीर आणि माझ्या 2 मुली एवढे जण राहत होतो. माझा दीर माझ्या नवऱ्यापेक्षा लहान होता, पण माझ्यापेक्षा वयाने मोठा असल्याने मी त्यांना भाऊजीच म्हणत होते. एक दिवस मी किचनमध्ये काम आवरत होते, तेव्हा भाऊजी मागून हळूच आले आणि म्हणाले, "वहिनी, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?" मी दचकून भाऊजीकडे पाहिलं. त्यांची नजर खाली पडली होती. भाऊजींनी काय प्रश्न विचारला याचा मी विचार करू लागले. त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं. त्यांच्या प्रश्नाचा रोख समजताच मी बावरले. काय बोलावं सुचेना. पण भाऊजींनी असा प्रश्न विचारलाच कसा? माझ्याबद्दल सहानुभूती वाटल्याने त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं का? तसं असेल तर मला हे लग्न नामंजूर होतं. भाऊजींचं काय, मला कुणाचीही सहानुभूती नको होती. मग भाऊजी माझ्यावर प्रेम करू लागले होते का? आणि कधीपासून? नको, तो विचारच नको. ते नैतिकतेच्या चौकटीत बसत नव्हतं. समूचे वडील गेल्यानंतर दुसऱ्या लग्नाचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. कदाचित घरचे तसा विचार करत असावेत. असं असलं तरी भाऊजींनीच मला लग्नाबद्दल विचारावं हे माझ्यासाठी अनाकलनीय होतं. भाऊजी मला लहान भावासारखे होते. लग्न झालं त्यावेळी मी 18ची होते. 12वीचा निकाल येण्याअगोदरच माझ्या आयुष्याचा निकाल लागला होता. लग्न होऊन सासरी आल्यावर समजलं की मुलगा दारू पितो. मुलगा पितो हे बाबांना माहीत नसेल का? सासरच्या लोकांची समाजातील पत, मोठा वाडा, गाड्या घोड्या व बागायती शेतीला बाबा भुलले असावेत. शिवाय लग्न झाल्यावर मुलं सुधारतात हा गैरसमजही होताच. लग्नानंतर वर्षाच्या आत समूह झाली. त्यानंतर ह्यांचं पिणं कमी होण्याऐवजी वाढलं. का तर मुलगी झाली. पिणाऱ्यांना पिण्यासाठी बहाणा, दुसरं काय? त्यांना सर्वांनी समजावून पाहिलं, तऱ्हेतऱ्हेचे उपाय केले, पण काही फरक पडला नाही. दारू पिऊन आयुष्याचा सर्वनाश करायचाच हे त्यांनी ठरवलं होतं. मुलगा झाला तर त्यांची दारू सुटेल म्हणून लगेच दुसरा चान्स घेतला. लग्नानंतर 4 वर्षाच्या आतच मी दुसरं बाळंतपण भोगलं. पुन्हा मुलगी, पण अनुचा जन्म होण्याअगोदरच त्यांना ट्रकने उडवलं. दारू पिऊन गाडी चालवत होते. लग्न, मुलं, संसार, जगरहाटी अशा गोष्टी समजण्याच्या आधीच मी माझं सर्वस्व गमावलं होतं. 22व्या वर्षी मी 2 मुलींची आई झाले. पुढे विधवापणही कपाळी लिहिलं गेलं. तिकडे दुसऱ्या जगात माझ्या मैत्रिणी अजून कॉलेजला शिकत होत्या. तुम्ही विचाराल, मी समूच्या पप्पांना सुधारवण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याचं उत्तर आहे माझा बालशीपणा. लग्न होऊन नव्या घरी आल्यावर केवळ आम्हा दोघा राजा राणीचा संसार असता तर कदाचित मी त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला असता. पण त्या मोठ्या कुटुंबात माझे सासू सासरे, समूचे पप्पा आणि भाऊजी होते. माझ्या 2 चुलत सासऱ्यांची कुटुंब होती. मला फक्त समूच्या पप्पांशीच नाही तर सर्वांशी जुळवून घ्यायचं होतं. शिवाय आमच्या भावकीत फक्त ते एकटेच पिणारे नव्हते. माझे काही चुलत दीर त्यांच्यापेक्षाही जास्त पिणारे होते. अगदी अट्टल होते. समूच्या पप्पांची दारू आज ना उद्या सुटेल अशा विचारात मी होते. खरं तर माझा संसार समूच्या पप्पाशी नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी होत होता. इथे मला हे देखील कबूल करावे लागेल की समूच्या पप्पांमध्ये मी एक मित्र शोधत होते. दुर्दैवाने ते माझे मित्र बनू शकले नाही आणि ती कमतरता भाऊजींनी भरून काढली. भाऊजींच्या रूपात मला लहान भावासारखा मित्र मिळाला. भाऊजींची मैत्री होण्याचं पहिलं कारण म्हणजे समूचे पप्पा. आम्हा दोघांची मनं कधी जुळलीच नाहीत. घरची शेती पाहण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. शेती करू लागले. बाजारपेठेत जाऊ लागले. हातात पैसा येऊ लागला. मित्रांमुळे दारूचं व्यसन लागलं आणि ते वाहवत गेले. घरात बसून त्यांनी कधी माझ्याशी निवांत गप्पा मारल्याचं मला आठवत नाही. भाऊजींचा स्वभाव अगदी उलट होता. 12वी नंतर जूनमध्ये मी महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजमध्ये BSc प्रवेश घ्यायचं ठरवलं होतं. प्रत्यक्षात जून बरसला तेव्हा मी माझं लग्न होऊन सासरी आले होते. त्याच वर्षी भाऊजींनी कॉलेजमध्ये BSc प्रवेश घेतला. आमच्या गावातले बरीच अशी तरुण तरुणी त्या कॉलेजला शिकत होते. काही जण अगदी भाऊजींच्याच वर्गात होते. मला कॉलेज जीवनाची ओढ होती. भाऊजी कॉलेजवरून आले की मी त्यांना रोज काही ना काही विचारत असे कॉलेजविषयी. माझं मन संसारात रमत नव्हतं. समूच्या जन्मानंतरही माझ्यातील अल्लडपण संपलं नव्हतं. "वहिनी, तू बाहेरून BA का करत नाहीस?" एकदा भाऊजींनी विचारलं. "आता नको, पुढे बघू," मी भाऊजींना म्हणाले. त्या दिवशी या घरात कुणीतरी आपल्या मनातलं ओळखणारं असल्याची जाणीव झाली. माझ्या मनात भाऊजीविषयीची आत्मीयता वाढली. लग्नानंतर माझं कॉलेजला जाणं माझ्या सासरच्या लोकांना रुचलं असतं, पण बाबांना हे अजिबात आवडलं नसतं. मला त्यांचा स्वभाव माहीत होता. बाबा स्वतःला काय समजतात काय माहीत. ते म्हणतील तेच खरं.
मला सख्खा भाऊ नाही. आम्ही 4 बहिणी. माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणीची लग्न बाबांनी त्यांची 10वी होताच केली होती. तुला कॉलेजला पाठवू असा शब्द बाबांनी मला दिलेला होता. पण हे स्थळ आलं आणि बाबांनी त्यांच्या पाठीवरचं माझं ओझं खाली उतरवलं. लग्न ठरल्यावर काही दिवस मला वाईट वाटत होतं, पण लग्न झालं आणि नव्या जगात मी रमून गेले. सासू सासरे प्रेमळ आणि समजूतदार होते. सासूबाईंनी घरातला कारभार माझ्या हातात दिला आणि एका अर्थी मीच या कुटुंबातली प्रमुख स्त्री बनले. नव्या घरात एवढे अधिकार मिळाल्यावर कमी वयात लग्न झाल्याची खंत कमी झाली. भाऊजींच्या रूपात मला चांगला मित्र मिळाला. आम्ही खूप गप्पा करायचो. एकमेकांची चेष्टा मस्करी व्हायची. भाऊजी, तुमच्यासाठी मी मुलगी पसंत करणार. मी म्हणायचे, सांगा कसली मुलगी हवी आहे? अगदी तुमच्यासारखीच. माझ्याकडे बोट करत भाऊजी हसायचे. असं काय? मी कमरेवर हात ठेवायची. तुमचं लग्न ठरलं. माझी धाकटी बहीण तुम्हाला करायची. माझी धाकटी बहीण करायची म्हटल्यावर भाऊजी जाजले. ती आम्हा दोघींमध्ये सर्वात सुंदर होती आणि हुशारही. एका घरात 2 मुली द्यायच्या नाहीत. बाबांनी एका धरला आणि धाकटीचं लग्न दुसऱ्याच ठिकाणी झालं. माझी धाकटी बहीण दुसरीकडे दिली. हे तर झालंच. अधिक विचार करता करता उमजलं की भाऊजींचं आणि बहिणीचं लग्न होणं इतकं सोपंही नव्हतं. कारण बहीण 12वी पास झाली त्यावेळी भाऊजी टीवायला होते. लग्नासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं नसतं. तसंच बहिणीच्या शिक्षणासाठी बाबांनी तिचं लग्न लांबवलं नसतं. लग्नपत्रिकेत माझे व समूच्या पप्पांचे किती गुण जुळले होते मला माहीत नाही, पण भाऊजी आणि माझी पत्रिका जुळवली असती तर आमचे 36 पैकी 36 गुण जुळले असते. समूच्या पप्पाऐवजी माझं लग्न भाऊजींशीच व्हायला हवं होतं असा विचार एकदा माझ्या मनात आला. आपल्या विधवा बहिणीशी लग्न करावं असा विचार भाऊजींच्या मनात कधी आला असावा? मला वाटतं अनुच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी. मला तो दिवस अजून आठवतो. अनुला तिचे पप्पा पाहायला मिळाले नाहीत. ते गेल्यानंतर काही वर्ष आम्ही मुलींचे वाढदिवस साजरे केले नाहीत. अनुचा तर एकही नाही. अनु 3 वर्षाची झाली त्यावेळी ती माझा बड्डे करायचा म्हणू लागली. आई बाबांना बोलवून आम्ही घरातल्या घरात अनुचा वाढदिवस साजरा केला. काय होणार माझ्या लेकीचं आणि ह्या लहान पोरीचं? माझ्याकडे व माझ्या मुलीकडे बघून त्या दिवशी आई खूप रडली. त्याच दिवसापासून भाऊजींचं माझ्याशी वागणं बदललं. माझ्याशी लग्न करावं हा विचार त्यांच्या मनात त्याच दिवशी आला असावा. भाऊजी माझ्यासाठी मित्रासारखे, भावासारखे होते. त्यांच्याशी वागताना बोलताना मी कधीच कसलं संकोच बाळगला नाही. माझ्या सासरचं वातावरणही मुक्त होतं. टीव्ही पाहण्यात गुंतलेले भाऊजी जेवायला आले नाही तर मी त्यांना हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत न्यायचे. कधी ते फारच चेष्टा मस्करी करू लागले तर मी त्यांच्या डोक्यात टपली मारायचे. कधी त्यांचं डोकं दुखू लागलं तर मी ते चेपूनही द्यायचे. अनुच्या त्या वाढदिवसानंतर भाऊजी आणि माझ्यात दुरावा आला. मी चेष्टा मस्करी केली तरी ते हसत नसत. त्यांनी माझ्याशी बोलणं कमी केलं. ते माझ्या नजरेला नजर देत नसत. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे मला त्यावेळी तरी माहीत नव्हतं. आणि मग एक दिवस त्यांनी मला लग्नाविषयी विचारलं. मी उत्तर दिलं नाही. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याअगोदर माझ्या मनात उभ्या राहिलेल्या असंख्य प्रश्नाचं काय, मला त्याची उत्तरं हवी होती. भाऊजींचं समूह अनुशी चांगलंच जमायचं, विशेषतः अनुशी. जशी समूह माझ्या अंगावर होती तशी अनु भाऊजींच्या. ती भाऊजींशिवाय राहतच नसे. अनु कधी भाऊजींच्या कडेवर तर कधी त्यांच्या खांद्यावर असे. माझ्या मुलींना इतका लळा त्यांच्या वडिलांनाही लावला नव्हता. तुम्हाला कशासाठी माझ्याबरोबर लग्न करायचं आहे? 2-3 दिवसांच्या अस्वस्थ बोलल्यानंतर मी भाऊजींना विचारलं. मला या विषयाचा सममोक्ष लावायचा होता. तुम्हाला माझ्याबद्दल सहानुभूती वाटते का? नाही, ते म्हणाले. मग तुमचं माझ्यावर प्रेम बसलं असेल? हा प्रश्न विचारताना मी भाऊजींच्या डोळ्यांकडे पाहत होते. त्यांनी ना नजर वर केली ना माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्हाला माझ्याविषयी सहानुभूती नाही, तुमचं माझ्यावर प्रेमही नाही. मग समाज सुधारणेचं कार्य हातात घेऊन त्याची सुरुवात घरातूनच करायचं तुम्ही ठरवलं काय? माझ्या बोलण्यात कठोरपणा आला होता. हे बघ वहिनी, मोठा मी नक्कीच नाही. मी स्त्रीवादी आहे का तेही मला माहीत नाही. पण आपल्याच घरातील एका स्त्रीच्या आयुष्याची वाताहल मी कशी पाहू शकतो? माझ्या प्रश्नाला भाऊजींनी प्रश्नानेच उत्तर दिलं आणि त्यांच्या उत्तराला माझ्याकडे प्रश्न नव्हता. भाऊजींनी माझ्यापुढे ठेवलेल्या लग्नाच्या प्रस्तावामागे त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेले प्रेम, त्यांना समूह अनुविषयी असलेली माया, तसेच एका विधवा स्त्रीला नव्याने जगण्याचा हक्क देण्याची त्यांची भूमिका माझ्या लक्षात आली. मी त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करायचं ठरवलं. एक गोष्ट भाऊजींनी अगोदर स्पष्ट केली होती. मला लग्नाबद्दल विचारण्या अगोदर त्यांनी त्यांच्या आईवडिलांना विचारलं होतं. माझ्या सासू सासऱ्यांनी हो म्हटल्यावरच त्यांनी तो प्रस्ताव माझ्यापुढे मांडला होता. थोडक्यात माझ्या सासरच्या लोकांचा या लग्नाला होकार होता. पण समाजाचं काय? आपला समाज या लग्नाकडे कशा दृष्टीने बघेन? मी जवळच्या मैत्रिणीशी या विषयावर बोलले. वेडी झालीस का? लोक म्हणतील धीर भावजईचं अगोदरचंच काहीतरी होतं. मी स्वप्नातही कल्पना न केलेली गोष्ट तिने बोलून दाखवली. मी पक्के हादरले.
पत्नीच्या मृत्यूनंतर म्हातारे पुरुषही दुसरे लग्न करतात. मग स्त्रीने कुठलं पाप केलं आहे? स्त्रीबाबतच वेगळा न्याय का? हळूहळू मी मनाची तयारी केली. समाज काय म्हणेल याची फिकीर मी करणार नव्हते. पण एक अडथळा होता, माझे बाबा. बाबांना या लग्नाबाबत समजताच ते भडकले. त्यांनी मी माझ्या पोरीला विहिरीत ढकलून देईन, पण तिला दुसरं लग्न करून देणार नाही, अशी भूमिका घेतली. मला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी न देता एका दारुड्या मुलाशी माझं लग्न लावून देणारे बाबा आता मला विहिरीत ढकलून देण्याची भाषा करत होते. सासऱ्यांनी बाबांना समजावून पाहिलं. आपले मीराचं वय आत्ताशी 24 आहे. 2 लहान मुली घेऊन एवढं मोठं आयुष्य कसं काढणार ती? चिडलेल्या बाबांनी नागपुड्या फुंकवत सासऱ्यांना सांगितलं, माझ्या मुलीची काळजी तुम्ही करू नका. मी उद्याच तिला न्यायला येतो. माझी मुलगी मला जड नाही, सांभाळीन मी तिला. 60त प्रवेश केलेले माझे बाबा मला आयुष्यभर सांभाळण्याच्या गोष्टी करत होते. बाबांनी मला तू दुसरं लग्न केलं तर तुला माहेरात पाऊल ठेवू देणार नाही अशी धमकी दिली आहे. माझे सासरे, आमच्या थोरल्या मुलाने तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, पण धाकटा तुझं आयुष्य समृद्ध करेल म्हणत या लग्नासाठी माझी मनधरणी करत आहेत. माझी पक्की कुचंबना झाली आहे. एका बाजूला माहेर तर दुसऱ्या बाजूला सासर, एका बाजूला बाबा तर दुसऱ्या बाजूला सासरे, एका बाजूला भूतकाळ तर दुसऱ्या बाजूला भविष्यकाळ. दुसऱ्या दिवशी बाबा मला नेण्यासाठी आले. माझ्या सासू सासऱ्यांनी पुन्हा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणाचंच ऐकत नव्हते. आता माझा निर्णय सर्वांनाच ऐकायचा होता. मी बाबांना स्पष्ट सांगितलं की मी भाऊजीसोबत लग्न करणार आहे. माझ्या निर्णयाने माझे सासू सासरे आणि भाऊजी खूपच खुश झाले होते, परंतु माझ्या बाबांचा चेहराच उतरला होता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब